ओम श्री गणपते नमः. ओम गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम नवनाथाय नमः. मागील अध्यायामध्ये गोरक्षनाथ आपले गुरु मचिंद्रनाथांना स्त्री राज्यातून घेऊन जाण्यासाठी येतात. तर आता या पुढील अध्यायामध्ये पाहू. या पुढील अध्यायाची फलश्रुती पाहू. 21व्यात स्त्री राज्यातून मचिंद्रनाथासी काढिले गोरक्षनंदन, नाना परी बांधोनी मन, दुष्कृता मिटविले. तो अध्याय नित्य पठन करिता, नासेल बहु जन्मांची गोहत्या, निष्कलंक होऊनी चित्त, तपोलोकी मिरवेल. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांसाठी मैनाकिनीच्या राजवाड्यात मुक्काम ठोकून राहिले. मैनाकिनीने गोरक्षनाथाला मायापाशात गुंतवण्यासाठी सर्व प्रकारची सिद्धता केली. ती अतिशय प्रेमाने आर्जवाने गोरक्ष बरोबर आचरण करीत असे, परंतु गोरक्षाचे त्याकडे लक्ष नसे. तो संधी मिळेल त्यावेळी मच्छिंद्राला सावध करी, गुरु महाराज, आपण या राज्यात राहतो हे योग्य नाही. तुमचे अवतार कार्य याहून वेगळे आहे. आपण जोगी आहोत. असे राजभोग विल्हास आपल्याला प्रतिकूल होतील, म्हणून याचा मोह सोडून परमार्थ साधायला आहे. हळूहळू मच्छिंद्रनाथाच्या विचारात बदल झाला. गोरक्षाने बोलणे त्याला पटू लागले. त्याच रात्री त्याने राणी मैनाकिनीजवळ विषय काढला व आपल्याला हे राज्य वैभव सोडून गेले पाहिजे. त्याप्रमाणे मी गोरक्षाला वचन दिले आहे. दुसऱ्या दिवशी राणी मैनाकिनी गोरक्षाला म्हणाली, बाळा, तू मला मोठ्या पुत्राप्रमाणे आहेस. आता तू राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकार. मीननाथाचे पालन कर आणि आम्ही दोघांनी तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे. राणीचे हे फारच आग्रह केला, म्हणून गोरक्ष 6 महिने तिथे राहिला. परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आम्ही दोघे तीर्थयात्रेसाठी प्रस्थान करू असे सांगितले. वर्ष संपत आले. मैनाकिनीने गोरक्षाला जाळ्यात अडकवायचे सर्व प्रयत्न केले, सर्व व्यर्थ गेले. गोरक्ष निश्चयापासून ढळला नाही. एके दिवशी गोरक्षाने मच्छिंद्रासमोर कुबडी, चोळ्या, फावडे, शिंगे आणून ठेवली. त्याच्या पायावर मस्तक ठेवून विनंती केली, गुरुदेव, हा वेश, ही सामग्री, हेच आपले कारण आहे. त्याचा स्वीकार करा आणि लवकरात लवकर येथून बाहेर पडा. हे पाहून राणीने त्यांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला. ते मान्य करून गोरक्ष, मच्छिंद्रनाथ, मीननाथ यांनी भोजन केले. राणीने मीननाथाला बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली. ती म्हणाली, आजपर्यंत तुम्ही दोघांच्या सामर्थ्यामुळे त्याचे मारुतीच्या भुभुकारापासून संरक्षण झाले. तुम्ही निघून गेल्यावर त्याचे संरक्षण कोण करणार? आणि दुसरे असे की मला अंतरिक्ष वस्तूचा शाप आहे. त्याची वेळ संपत आली आहे. आता मला स्वर्गात गेले पाहिजे. जिवंत व्यक्तीला स्वर्गात नेता येत नाही, म्हणून मीननाथाला मला बरोबर नेता येत नाही. राणीची ही विनंती मान्य करून मीननाथाला बरोबर घेऊन गोरक्षनाथाने मच्छिंद्रासह राजवाड्याबाहेर पाय टाकले. मैनावतीने पुत्राच्या पतीच्या विरह दुःखाने आक्रोश सुरू केला. स्त्री राज्यातून इतरत्र स्त्रिया रडू लागल्या, गोरक्षाला विनंती करू लागल्या, परंतु गोरक्षाने निर्धाराने पाऊल उचलले. गोरक्षाच्या नकळत एक सोन्याची वीट मैनाकिनीने मच्छिंद्रनाथाच्या झोळीत टाकली. जाणाऱ्या मच्छिंद्रनाथाला पुन्हा एकदा आलिंगन दिले. गोरक्षाने आपल्या गुरुची त्यातून सुटका करून घेतली. मच्छिंद्रनाथ दृष्टी आड होईपर्यंत राणी रडत होती. त्यानंतर तिने जोरात अंबरडा फोडला. तो आवाज स्वर्गात वसूच्या कानी पडला. तो त्वरित राणी मैनावतीकडे आला व राणीला समजवीत राहिला, जे झाले आहे ते माझ्या उपशापामुळे उघडे आहे. तरी तो आज मी दिलेल्या शापातून तुला मुक्तता केली आहे. तू माझ्याबरोबर स्वर्गात चल. मी तुला न्यायला आलो. ओम श्री गुरुदेव दत्त.